नमस्कार मित्रांनो, एबीसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. ते आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या अपडेट तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचत राहतील. चला तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया प्रश्न पहिला असा आहे: मुळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? प्रश्न पहिला असा आहे: मुळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्वाच्या अभावी हा रोग होतो. प्रश्न दुसरा असा आहे: पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न दुसरा: पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक सी, गुरुमुखी ही लिपी. प्रश्न तिसरा: भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? प्रश्न तिसरा असा आहे: भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवत असतो? ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. प्रश्न चौथा: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? प्रश्न चौथा असा आहे: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड विल्यम बेंटिंक. प्रश्न पाचवा असा आहे: कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला? प्रश्न चौथा: कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक बी, चीन या देशाने कागदाचा शोध लावलेला आहे. प्रश्न सहावा: गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? प्रश्न सहावा असा आहे: गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? ऑप्शन क्रमांक बी, सिद्धार्थ हे नाव गौतम बुद्धाचे लहानपणीचे नाव होते. प्रश्न सातवा: रात आंधळेपणा कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे होतो? प्रश्न सातवा असा आहे: रात आंधळेपणा कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे होतो असतो? ऑप्शन क्रमांक ए, जीवनसत्व अ या कमतरतेमुळे. प्रश्न आठवा असा आहे: मोगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? प्रश्न आठवा असा आहे: मोगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? ऑप्शन क्रमांक सी, तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा करतात. प्रश्न 9: भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? प्रश्न 9: भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ऑप्शन क्रमांक बी, पंजाब या राज्याचे लोकनृत्य भांगडा आहे. प्रश्न 10: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा चालू केला? प्रश्न 10: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा चालू केला? ऑप्शन क्रमांक बी, 1893 साली. प्रश्न 11: 17 जून 1858 रोजी इंग्रजांशी लढा देताना डॅश डॅश धारातीर्थी पडले. प्रश्न 11 असा आहे: 17 जून 1858 रोजी इंग्रजांशी लढा देताना डॅश डॅश धारातीर्थी पडले. ऑप्शन क्रमांक सी, नानासाहेब पेशवे. प्रश्न 12: ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारताच्या राजकारणाची जबाबदारी डॅश डॅश वर सोपवली. प्रश्न 12 असा आहे: ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारताच्या राज्यकारभाराची जबाबदारी डॅश डॅश वर सोपवली. ऑप्शन क्रमांक सी, गव्हर्नर जनरलवर. प्रश्न 13: माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? प्रश्न 13: माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक डी, जपान या देशामध्ये. प्रश्न 14: 1857च्या उठावामध्ये डॅश डॅशचे नेतृत्व कुंवरसिंह यांनी केले. प्रश्न 14 असा आहे: 1857च्या उठावामध्ये डॅश डॅशचे नेतृत्व कुंवरसिंह यांनी केले. ऑप्शन क्रमांक ए, बिहार.
प्रश्न 15 असा आहे, इतिहासात प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली? प्रश्न 15 असा आहे, इतिहासात प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक बी 1764 साली. प्रश्न 16 हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कुणी लिहिला होता? प्रश्न 16 असा आहे, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कुणी लिहिला होता? ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर शूद्राज हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न 17 असा आहे, 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे भरले होते? प्रश्न 17 असा आहे, 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे भरले होते? ऑप्शन क्रमांक डी फैजलपूर येथे. प्रश्न 18 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते? प्रश्न 18 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते? ऑप्शन क्रमांक ए स्वावलंबी शिक्षण हे ब्रीदवाक्य होते. प्रश्न 19 पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? प्रश्न 19 असा आहे, पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए गंगा या नदीच्या काठावर पटना हा शहर बसलेला आहे. प्रश्न 20 रॉकी पर्वत रांगा कोणत्या खंडामध्ये आहेत? प्रश्न 20 असा आहे, रॉकी पर्वत रांगा कोणत्या खंडामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक सी उत्तर अमेरिका या खंडामध्ये. प्रश्न 21 भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? प्रश्न 21 असा आहे, भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक ए कॅरम या खेळाशी. प्रश्न 22 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे 7 जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत? प्रश्न 22 असा आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे 7 जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर. प्रश्न 23 रेहेकुरी येथे काळवीटसाठी असलेला अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न 23 असा आहे, रेहेकूट येथे काळवीटसाठी असलेला अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर येथे. प्रश्न 24 असा आहे, सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? प्रश्न 24 सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक बी पैनगंगा येथे. प्रश्न 25 असा आहे, UNICEF ची संस्था कोणाविषयी संबंधित आहे? प्रश्न 25 UNICEF ही संस्था कोणाविषयीशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक डी लहान मुले या विषयी. प्रश्न 26 डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रश्न 26 असा आहे, डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाशी संबंधित आहे? कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक ए अरविंद घोष. प्रश्न 27 कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केला आहे? प्रश्न 27 असा आहे, कोणत्या कलमांचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केलेला आहे? ऑप्शन क्रमांक बी कलम 32. प्रश्न 28 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? प्रश्न 28 असा आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असतात? ऑप्शन क्रमांक बी जिल्हा अधिकारी. प्रश्न 29 जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते? प्रश्न 29 असा आहे, जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते? ऑप्शन क्रमांक सी राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे. प्रश्न 30 असा आहे, हा ही हे यांचा मराठीत
काय म्हणून वापर करतात? प्रश्न 30 असा आहे. हा, ही, हे यांचा मराठीत काय म्हणून वापर करतात? ऑप्शन क्रमांक सी, सर्वनामे म्हणून. प्रश्न 31, राज्यातील नद्यांच्या लांबीनुसार क्रमांक लावा. प्रश्न 31 असा आहे. राज्यातील नद्यांच्या लांबीनुसार क्रमांक लावा. ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी. प्रश्न 32, राज्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? प्रश्न 32 असा आहे. राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो? ऑप्शन क्रमांक बी, जुलै या महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतो. प्रश्न 33 असा आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 33 असा आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक सी, पुणे या जिल्ह्यामध्ये शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ आहे. प्रश्न 34, जगात एकूण किती खंड आहेत? प्रश्न 34 असा आहे. हा प्रश्न खूपच महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो. जगात एकूण किती खंड आहेत? तर मित्रांनो, जगात एकूण 7 खंड आहेत. एशिया, आफ्रिका, युरोप, उत्तरी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे पूर्ण जगातील एकमेव असे मुख्य खंड आहेत. प्रश्न 35 असा आहे. लोक माझ्या संगती हे कोणाचे आत्मचरित आहे? प्रश्न 35 असा आहे. लोक माझ्या संगती हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन क्रमांक सी, शरद पवार यांचे. प्रश्न 36, पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? प्रश्न 36 असा आहे. पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक डी, काल बैसाखी. प्रश्न 37, बेनिंग सलमान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्रश्न 37 असा आहे. बेनिंग सलमान हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए, जसीम खान यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न 38, लखनौ येथील 1857च्या उठावाच्या नेतृत्व कोणी केलेले आहे? प्रश्न 38 असा आहे. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए, अवधजा बेगम यांनी. प्रश्न 39 असा आहे. रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न 39, रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक सी, सिंधुदुर्ग. प्रश्न 40, आचार्य राममूर्ती समिती कशाशी संबंधित आहे? प्रश्न 40, आचार्य राममूर्ती समिती कशाशी संबंधित आहे? तर याचा अचूक पर्याय आहे मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहतील. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट